आध्यात्मिक विचारधारा जीवनमुक्तीचा सुलभ मार्ग 1. सर्वच अध्यात्मवादी स्त्री पुरुषांना मी असे सांगतो की मनुष्याचा जन्म आपण जो प्राप्त करून घेतला आहे त्याचा उपयोग व्यक्तिगत सुखात लडबडून जाण्याकरिता नसून अध्यात्म सुखाचा अनुभव घेण्याकरिता आहे. कारण प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश असून त्याला स्वतःला आत्मविश्वास नाही व परमेश्वराच्या शक्तीचा अनुभव त्याला येत नाही. मी कोणीतरी जडमूड आहो, मी देहधारी, नामधारी, जाती, धर्म व देश यांच्याशी संबंधित असलेला नामरूप घेऊन कुळाच्या अभिमानाने जगणारा जड जीव आहो, हे त्याच्या स्वतःच्या बुद्धीप्रमाणे आवरण त्यांच्यावर इतके मोठे असते की त्याला जर तू ईश्वराचा अंश आहे असे कोणी सांगितले तर ते त्याला खरे वाटत नाही व आपल्या अज्ञानपणाचा व बुद्धिभ्रमाचा पडदा धारण करून मला देवत्व कळत नाही, मला ईश्वराचा अनुभव नाही, यापुढे जाऊन मला ईश्वरावर विश्वास ठेवता येत नाही, कारण मी माझ्या बुद्धियोगाने व विज्ञानाने जगत असतो. विज्ञानाच्या कसोटीवरच मनुष्याचा जन्म सार्थकी लागत असतो. अशा प्रकारचे विचार जीवाच्या मेंदूतून प्रगट होत असतात. माझा मी कोण आहे हे ज्ञान ज्याचे त्याला कळत नाही, अनुभवता येत नाही. कारण मी जडमूळ इंद्रियांशी इतका बद्ध आहो की इंद्रिय म्हणजेच मी असे समजून इंद्रियांच्या विषयामध्ये रंगून गेलो आहे. अशा प्रकारचे विचार प्रत्येक जीव वार्तालाप करीत असताना नेहमीच प्रगट करीत असतो. ज्या विज्ञानशास्त्राबद्दल व संशोधनाबद्दल आधुनिक जगातील लोक आपली प्रौढी मिरवित आहेत त्या विज्ञानवादाच्या पुष्कळ पुढे प्राचीन भारतीय गेले होते. त्यांनी सर्व सृष्टी ही परमाणुमय आहे असे सिद्धांत मांडले होते. परमाणुचे संघटन ज्या वेळेला एका विशिष्ट शक्तीने एकत्रित होतात त्याच वेळेला जीव निर्माण होतो असे प्रात्यक्षिक करणारे अनुभव प्राचीन ऋषीमुनींनी घेऊन प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे असे सिद्ध केले होते. सहस्त्राब्दी परमाणूच्या टोकापर्यंतचे अभ्यास करणारे प्राचीन ऋषीमुनी यांनी स्थूल देहाव्यतिरिक्त मनुष्याला 7 देह आहेत. स्थूल देहाला धरून 8 देह होतात. हे देह स्थूल, सूक्ष्म, कारण या नावाने जे संबोधल्या गेले आहेत ते काही जड व परमाणूशी संलग्न आहेत व पुढील जे देह आहेत ते अग्नी, वायू व आकाश ह्यांच्या सूक्ष्म परमाणू मिश्रित तत्वांनी रंगलेले आहेत व त्या तत्वांचा अनुभव घेऊन त्यांची नावे सुद्धा प्राचीन ऋषीमुनींनी ठेवली आहेत. प्रत्येक जीव ही एक व्यक्ती आहे. अनेक व्यक्तीच्या समुदायाला आपण समाज म्हणतो. या समाजाला जीवनाच्या उत्कर्षाच्या दृष्टीने चालण्याकरिता म्हणून धर्म व धर्माची बंधने लावली आहेत. मात्र ती धर्मबंधने जीवाला मुक्त होण्याच्या मार्गात अडथळा होऊ नये म्हणून सुटसुटीत निर्माण केली आहेत. पण जीव हा आपल्या मूढतेमुळे व अज्ञानामुळे कल्पनेच्या भ्रमात सापडून जाती, पंथ इत्यादी काल्पनिक रिवाज निर्माण करून अहंकारात रंगलेला आहे. या कल्पनेचा अहंकार नष्ट व्हावा म्हणून अवतारी पुरुषांना जीवाला ईश्वर तत्वाचे ज्ञान व्हावे या दृष्टीने काही अभ्यास सांगितले आहेत. त्यापैकी पुढील अभ्यास अगदी सुटसुटीत व सोपा असून त्याचे अनुभव कोणत्याही जीवाला घेण्याजोगे आहेत. आपल्यामध्ये जी भयग्रस्त अवस्था आहे, जी कल्पनेच्या विचाराने बरबटलेली आहे, तिला डावलण्याकरिता त्याला कोणत्या तरी साधनाची संपन्नता असली पाहिजे. आणि या वेळेला त्याच्या मनाने भय निर्माण करून घेतले म्हणजे मग तो शक्तिमान असूनही दुर्बल बनतो. ती दुर्बलता नाहीशी होऊन आत्मबल वाढावे म्हणून सद्गुरु रूपाची कोणतीही मानवी शक्ती आवश्यक असते. मनुष्यात कितीही शक्ती असली तरी गुरुशक्ती त्याला साह्यभूत करून घ्यावीशी वाटते. म्हणून सद्गुरू सीताराम महाराजांचा मी आधार घेऊन पुढील अभ्यासाचा मार्ग सर्वांना खुला करीत आहोत. आध्यात्मिक विचारधारा जीवनमुक्तीचा सुलभ मार्ग 2. अहिंसा. प्रकाश मार्गातील भक्तासाठी ज्ञान मार्गाची आवश्यकता आहे. त्या ज्ञान मार्गासाठी काही नीती नियमांची आवश्यकता आहे.
मनुष्याच्या देहात जरी ईश्वर रूपाने परमेश्वर नांदतो, तरी त्याची परिपूर्ण प्राप्ती होण्याकरिता मनुष्याला आपल्या जीवनात काही नीतिनियमांचे बंधन घालून आपल्या बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुखाचे ज्ञान प्राप्त करण्यास नियमांची आवश्यकता आहे. आपले आपणाला सद्गुण लावणे किंवा आपण आपला दुर्गुणी बनणे हे ज्याचे त्याच्या हातात आहे. सद्गुणांनी सर्व प्रकारची बले, आत्मबल, मनोबल, प्रज्ञाबल, बुद्धिबल, त्याचप्रमाणे प्रकृतीवर सत्तासुद्धा सद्गुणांच्या प्रभावाने प्राप्त होते व दुर्गुणांच्या प्रभावाने मनुष्य पतित होतो, म्हणजे पशुवत होतो. सद्गुणाच्या प्राप्तीकरिता श्री दत्ताने आपल्या आत्मोपदेशात योगाची 8 अंगे 10 नियम सांगितले आहेत. ती अशी: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही 8 अंगे आहेत. यमाच्या बाबतीत 10 भेद सांगितले आहेत. ते असे: अहिंसा, सत्य, अस्तेय अर्थात चोरी न करणे, ब्रह्मचर्य, दया, आर्जव म्हणजे सरलता, क्षमा, धृती, अल्प आहार, बाहेरची व आतील पवित्रता, अशा प्रकारचे यमाचे भेद दाखविले आहेत. त्यात प्रथम त्यांनी अहिंसा हा गुण सांगितला आहे. चैतन्ययुक्त जीवाची हत्या करणे एवढाच काही अहिंसेचा प्रकार नाही. अहिंसा ही कालमान परिस्थितीप्रमाणे अनुभव भेदाने विचारात घेतली आहे. दुसऱ्याचे दोष गुण पाहणे व दुसऱ्यांना झोंबेल असे भाषण करणे ही सुद्धा हिंसा आहे. ईश्वराने किंवा प्रकृतीने ज्या संयम सहज स्वभावागत गुणांची उत्पत्ती केली असेल, त्या गुणांचे विडंबन करणे ही सुद्धा हिंसाच आहे. मनाने दुसऱ्याबद्दल दुष्टबुद्धी असणे व मनात त्याचे दोष गुणांचे चिंतन करणे ही सुद्धा हिंसाच आहे. ज्याला अहिंसा या गुणाने जगावयाचे आहे, त्याने चुकूनही दुसऱ्या व्यक्तीच्या दोष गुणाची मनामध्ये चर्चा करू नये. अहिंसेचे मूळ हे निरहंकार वृत्तीने प्राप्त होते. मनुष्याला ज्या वेळेला स्वतःचा प्रकृतीगत अहंकार प्राप्त होतो, त्यावेळेला मनुष्य दुसऱ्याच्या प्रकृती गुणाचे विडंबन करण्यात आनंद मानतो. मी माझा व माझ्या नामरूप गुणाचा अधिपती असून मला जे समजते व मला जे ओळखल्या जाते ते इतरांना समजत नाही व ओळखल्या जाती नाही. इतर जीव माझ्यापेक्षा अज्ञानी आहेत, मूढ आहेत, अशा प्रकारचा विचार प्रकृती अहंकाराने मनुष्याच्या ठायी उत्पन्न होत असतो. मी सुशिक्षित आहो, वेदांच्या अध्ययनाने परिपूर्ण आहो, विज्ञानी आहो, मला जे कळते ते इतरांना कळत नाही, मला जे समजते ते इतरांना समजत नाही, मला जे दिसते ते इतरांना दिसत नाही. माझ्यासारखा शहाणा व विद्वान झाला नाही व कोणी होणारी नाही, अशा प्रकारचे चिंतन मनन करीत असणे ही सुद्धा हिंसाच आहे. सिद्धी, साधन, चमत्कार हे प्रकृती गुणाचे आविष्कार असून त्याबद्दल अभिमान धारण करणे ही सुद्धा हिंसाच आहे. संपत्तीचा अभिमान, संततीचा अभिमान, स्त्री पुरुषाचा अभिमान, एवढेच नव्हे तर धर्माचा अभिमान, राष्ट्राचा अभिमान हे सुद्धा हिंसेतच जमा केले आहेत. मनाने या अभिमानाशी संलग्न राहून जे मनाने केले जाते, ती मानसिक हिंसा ही प्रकृतीचे विच्छेदन केल्याने घडते. त्याचप्रमाणे मनात अभिमानाचे द्वैत नाचविल्याने मानसिक हिंसा घडते. अशा प्रकारचे अहिंसेचे व्रत धारण केल्यास मनुष्य हा आत्मनिर्भर होऊन सत्सुखाचा लाभ घेण्याचा अधिकारी होतो. या प्रकारे जो हिंसात्मक कर्म करून दांभिकतेने जगाला भासविण्याकरिता म्हणून साधुत्वाचे सोंग मिरवतो, त्याला आतील परमेश्वराची प्राप्ती होत नाही. एक अहिंसा मिळविण्याकरिता मनुष्याला मानसिक व प्राकृतिक अहंकाराचा त्याग करणे आवश्यक आहे. दुसऱ्याचे दोषगुण काढल्याशिवाय जगाचा व्यवहार चालत नाही, असे लोकांमध्ये वावरणारे जे विद्वान, पंडित, ज्ञानी आहेत व ज्यांना सर्टिफिकेट मिळालेली आहेत, अशांचे मत आहे. जगाच्या बाजारात नित्य अहिंसा घडत नसून नित्य हिंसाच घडत असते. ज्याला अध्यात्माची प्राप्ती करावयाची आहे, त्याला कोणाचेही दोषगुण काढण्याचा अधिकार नाही. त्यांनी मनाने सुद्धा दोषगुण काढू नयेत.
अशा प्रकारचे जो वर्तन करेल तोच मनुष्य अहिंसावादी ठरू शकतो. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय